Now, see here, the next part of this topic, that is the adipose tissue. You know very well, the addi means addition, the pose means the oil. When the addition of oil takes place in the cells of connective tissue, it forms the adipose tissue. In case of adipose tissue, the ground substance is present. This ground substance is known as the matrix. जसं आपण पाहतो की ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ग्राउंड सबस्टन्स हा मॅट्रिक्स आहे. अगदी तसंच या ॲडिपोज टिश्यूमध्ये सुद्धा जो ग्राउंड सबस्टन्स आहे तो मॅट्रिक्स असतो. आणि याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्स ह्या ॲडिपोसाइट या नावाने ओळखल्या जातात. द सेल्स इन ॲडिपोज टिश्यूज आर नोन ॲज द ॲडिपोसाइट्स. These cells are rounded or polygonal, and the very important character feature of adipocyte is, generally you know very well, the nucleus in general cell present at the center, but in this cell the nucleus is shifted at the periphery due to the deposition of fat material इन सायटोप्लाझम. आपण पाहतो की जनरली आपण सेल जेव्हा काढतो तेव्हा ती सेल काढत असताना आपण नेहमी असं पाहिलं आहे की जेव्हा आपण एखादी सेल काढतो तेव्हा त्या सेलच्या सेंटरमध्ये न्यूक्लियस दाखवतो. पण याच्यामध्ये न्यूक्लियसची जागा ही स्पेसिफिक आहे. इन ॲडिपोसाइट सेल द न्यूक्लियस इज नॉट प्रेझेंट ॲट द सेंटर, इट इज प्रेझेंट ॲट द पेरिफेरी. आता हा पेरिफेरीला का आला? Suppose the question asks for 1 mark like this: why in case of the adipose tissue the nucleus is not present at the center, why it is present at the periphery? तर त्याचं उत्तर तुम्हाला असं लिहावं लागेल. In case of the adipocyte cell, the deposition of fat takes place in the cytoplasm, and due to deposition of fat in cytoplasm, the cytoplasm shifted at the periphery along with nucleus. म्हणजे याच्यामध्ये फॅट ड्रॉपलेट किंवा ऑइल ड्रॉपलेट हा त्याच्यामध्ये मिसळल्यामुळे, त्याच्यामध्ये डिपॉझिट झाल्यामुळे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हा बाहेरच्या बाजूला असा फेकला जातो, शिफ्ट केला जातो. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला काय दिसतं? ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ फॅट, ड्यू टू द शिफ्टिंग ऑफ सायटोप्लाझम अँड द न्यूक्लियस ॲट द पेरिफरी, द ईच सेल गिव्ह राईज an appearance like cyanate ring. Cyanate ring हे वैशिष्ट्य आहे, सायनेट रिंग असणं. आता सायनेट रिंग म्हणजे काय की उदाहरणार्थ आपण पाहतो की सूर्यग्रहण आपण पाहत असतो. जेव्हा सूर्यग्रहण हे पूर्ण असतं आणि जेव्हा ते सुटतं तेव्हा कुठून तरी एका ठिकाणाहून एक प्रकाश किरण जेव्हा बाहेर पडतो, जेव्हा तो चमकतो, तेव्हा जशी अवस्था असते तशा प्रकारची अवस्था, तशा प्रकारचं नेचर जेव्हा सेलचं असतं तेव्हा त्याला आपण सायनेट रिंग असं म्हणायचं. मीन्स इन केस ऑफ द ॲडिपोज टिश्यू द ॲडिपोसाइट्स आर प्रेझेंट. द ॲडिपोसाइट्स मे बी राउंडेड, मे बी पॉलिगोनल, अँड व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर दॅट इज द न्यूक्लियस इज शिफ्टेड टुवर्ड द पेरिफेरी. इन दिस द मॅट्रिक्स इज लेस, because large number of adipocytes are present in adipose tissue, therefore the amount of matrix is reduces or it is less. याच्यामध्ये ॲडिपोसाइटची संख्या भरपूर असते आणि त्याच्यामुळे मॅट्रिक्सचा प्रमाण आपोआप काय होतं? कमी होतं. आणि म्हणून आपण असं म्हणावं लागतं की मॅट्रिक्स हा कमी असतो. त्याचबरोबर द फायबर्स अँड ब्लड व्हेसल्स आर फ्यू इन नंबर. ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायबर्स हे जास्त असतात. In case of the areolar connective tissue, fibers are maximum. White fibers or yellow fibers are present between the corpuscles. परंतु जिथं ॲडिपोसाइट सेलची किंवा ॲडिपोसाइट सेलची संख्या वाढते तेव्हा मॅट्रिक्सही कमी होतो, फायबरची संख्या कमी होऊन जाते, ते रिड्यूस केलेले असतात. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ब्लड सप्लायसुद्धा कमी असतो. अँड देअरफॉर वी फाउंड द व्हेरी फ्यू ब्लड वेसल्स, व्हेरी फ्यू फायबर्स अँड द लेस
amount of the matrix. And आता इकडे लक्ष द्या की ॲडिपोज टिश्यूचं स्ट्रक्चर हे सिम्पल आहे. फक्त ॲडिपोसाईट किंवा ॲडिशन ऑफ फॅट झाल्यामुळं ॲडिपोज म्हटलेला आहे. परंतु जेव्हा आपण नीटचा विचार करतो तेव्हा मात्र ॲडिपोसाईटचा हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो. तो असा आहे, द पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज कन्सर्न विथ नीट एक्झामिनेशन. देर आर टू टाईप ऑफ ॲडिपोज टिश्यू आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी और इन केस ऑफ द व्हर्टिब्रेट बॉडी और इन केस ऑफ द मॅमल्स. कोणता पॉईंट आहे तर तो पॉईंट आहे, देर आर टू टाईप ऑफ ॲडिपोज टिश्यूज, द व्हाईट ॲडिपोज टिश्यूज अँड द ब्राऊन ॲडिपोज टिश्यूज. ॲडिपोज टिश्यू हे कॉमन आहे, हे तर कॉमन टिश्यू आहे. परंतु आपण विचार करतो तो नीटचा, आपण विचार करतो तो त्या एंट्रन्स एक्झामिनेशन, तेव्हा मात्र इतकं सोपं तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. परंतु जर आपण असं विचारलं की ॲडिपोज टिश्यूचे किती प्रकार आहेत तर ते आहेत व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. जनरली द व्हाईट ॲडिपोज टिश्यूज आर ऑपेक. द व्हाईट ॲडिपोज टिश्यू म्हणजे ह्या ॲडिपोज टिश्यू जे आहेत ह्या दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे व्हाईट आणि दुसरी जी असते ती ब्राऊन. दुसरी जी आहे ती ब्राऊन आहे. आता व्हाईट ॲडिपोज टिश्यू ह्या ऑपेक आहेत. ऑपेक म्हणजे काय की नॉन ट्रान्सपरंट, ज्या पारदर्शक नाही आहेत. द व्हाईट ॲडिपोज टिश्यूज आर ऑपेक ड्यू टू द ह्यूज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स. आता ह्या व्हाईट ॲडिपोज टिश्यूज ह्या ऑपेक आहे, त्या नॉन ट्रान्सपरंट आहेत, त्या पारदर्शक नाहीत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय असतात, ॲडिपोसाइट्स प्रेझेंट असतात. मेनी ॲडिपोसाइट्स आर प्रेझेंट इन केस ऑफ द व्हाईट ॲडिपोज टिश्यू अँड सच टाईप ऑफ टिश्यूज आर मेनली फाउंड इन अडल्ट ह्युमन्स ऑर अडल्ट ॲनिमल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे अडल्ट ॲनिमल्स आहेत, जे अडल्ट ह्युमन्स आहेत, त्यांच्यामध्ये ॲडिपोज टिश्यूचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते व्हाईट प्रकारच्या जास्त असतात, की जे पारदर्शक नसतं, जे नॉन ट्रान्सपरंट आहे, ज्याच्यामध्ये ॲडिपोसाइटची संख्या भरपूर असते. आणि अडल्ट पर्सनमध्ये इन केस ऑफ द अडल्ट पर्सन द अमाऊंट ऑफ व्हाईट ॲडिपोज टिश्यूज आर मॅक्झिमम. नाव व्हॉट अबाउट द ब्राऊन ॲडिपोज टिश्यू? द ब्राऊन ॲडिपोज टिश्यूज आर प्रेझेंट इन द फीटस. आता हे जे ब्राऊन ॲडिपोज टिश्यूज आहेत, ह्या ब्राऊन ॲडिपोज टिश्यू या शक्यतो फीटसमध्ये. व्हॉट इज द फीटस? नवीन जन्म घेतलेलं जे मूल असतं किंवा जे ऑफस्प्रिंग आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ब्राऊन ॲडिपोज टिश्यूचं प्रमाण असतं. ब्राऊन ॲडिपोज टिश्यूज आर रेडिश इन कलर. आता व्हाईट जे आहेत त्या व्हाईटच आहेत, पण ब्राऊन जे असतात यांना ब्राऊन का म्हणायचं, त्यांना ब्राऊन रंग का आलेला असतो? कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ब्लड सप्लाय असतं. आणि आपल्याला माहिती आहे की ब्लड इज रेड इन कलर, ब्लड हे लाल आहे. आणि म्हणून ब्राऊन टिश्यूला ब्राऊननेस येण्यासाठी कारणीभूत असतात त्या म्हणजे ब्लड वेसल्स. अँड इन केस ऑफ द ब्राऊन ॲडिपोज टिश्यू द नंबर ऑफ ऑर द कंपॅरेटिव्हली लार्ज नंबर ऑफ blood vessels are present. Therefore these tissues are brown in color and such type of tissues are present in a newly born child or in case of the fetus. Now these are the two type of adipose tissue. This is the main structure or the main tissue and modified form, that is white tissue and the brown tissue. Now question arises here, what are the functions of adipose tissue? या adipose tissue ची functions काय आहेत? The adipose tissue acts as the good insulator. Good insulator. What is the insulation? The insulation means the protective covering which protect the organ, which protect the body, which protect any part from the heat. जी हीट आहे त्या हीटपासून आपल्या ऑर्गनला प्रोटेक्ट करणारे ज्या टिश्यू असतात त्या टिश्यू म्हणजे ॲडिपोज टिश्यू आहेत. आणि म्हणून इट ॲक्ट ॲज अ गुड इन्शुलेटर ॲज वेल ॲज द गुड शॉक ॲब्सॉर्बर. गुड शॉक ॲब्सॉर्बर म्हणजे व्हायब्रेशन जे असतात, आपण जेव्हा चालतो, जेव्हा आपली हालचाल होत असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अँड दीज व्हायब्रेशन्स आर ॲब्सॉर्ब बाय मीन्स ऑफ द ॲडिपोज टिश्यू अँड प्रोटेक्ट द organs, and because they are present around the different organs, they are good shock absorber and good source of energy. Adipose tissue store
एनर्जी. आपल्याला माहिती आहे की फ्रॉगमध्ये 2 प्रकारचे हायबरनेशन्स आहेत, स्लीप आहेत, समर आणि विंटर. आता समरमध्ये हे फ्रॉग काय करतात, ते आपल्या डोळ्यासमोर नसतात, ते आपल्याला दिसत नाहीत, परंतु ते असतात आणि ते त्या काळामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये जी फॅट आहे त्याच्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी वापरून ते जगत आहे. आणि म्हणून द फॅट ऑफ द ॲडिपोज टिश्यूज इज अ गुड सोर्स ऑफ एनर्जी. And such type of adipose tissue, when considered in case of the human, they are found in sole. What is the sole? जो पायाचा तळवा असतो. The palm, आपल्या हाताचा जो तळवा आहे. Now this, due to deposition of such muscle, the spongy nature is provided to the palm and the sole. आपल्या पायाचा तळवा असेल, हाताचा तळवा असेल, या ठिकाणी ज्या टिश्यू असतात त्या अशा प्रकारचे ॲडिपोज टिश्यू असतात. आणि म्हणून आपले हात किंवा आपल्या हाताचा तळवा, आपल्या पायाचा तळवा हा अशा प्रकारे नरम असतो. दे आर प्रेझेंट अराउंड डिफरंट डेलिकेट ऑर्गन्स. ह्या टिश्यू ह्या आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल आय, फॉर एक्झाम्पल दॅट इज द किडनी, हे जे डेलिकेट ऑर्गन्स आहेत या डेलिकेट ऑर्गनच्या भोवतीसुद्धा काही प्रमाणामध्ये ॲडिपोज टिश्यूज असतात. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की व्हेन द डिपॉझिशन ऑफ ॲडिपोज टिश्यू इन एक्सेस अराउंड सच ऑर्गन, इट इज नॉट द नॉर्मल, इट इज ॲबनॉर्मल. जर आपण पाहिलं की या टिश्यू जर आपल्या ऑर्गनच्या अवतीभोवती जर जास्त प्रमाणामध्ये जर गोळा झाल्या तर तेही धोकेदायक आहे, तेही आपल्यासाठी योग्य नाही. इट इज हार्मफुल. बट वेन दे आर प्रेझेंट इन अ प्रॉपर, they act as a good source of energy, good insulator and the good shock absorber. Now this is about the adipose connective tissue. The next part of this, that is the dense connective tissue. आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की कनेक्टिव्ह टिश्यू या एक तर प्रॉपर आणि डेन्स आणि सपोर्टिंग या प्रकारामध्ये विभागल्या जातात. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता आपण पाहूया की डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू काय असतात. द डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, इट इज अगेन द पार्ट ऑफ दिस टॉपिक. दे फॉर्म्स डिफरंट कनेक्शन्स. They are compactly arranged in our body and these are of 2 types. The first type of dense connective tissue, that is the dense regular tissue. Dense regular tissue. The first is known as dense regular tissue and the dense irregular tissue. The dense regular tissue and the dense irregular tissue. Now we see one by one. ज्या डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहेत या 2 प्रकारचे आहेत. हे प्रकार कशाहून ठरतात तर त्यांच्यामध्ये जे फायबर्स आहेत ते फायबर रेग्युलर अरेंज झालेले आहेत का इरेग्युलर अरेंज झालेले आहेत. याच्यावरून डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूज आर क्लासिफाईड टू डेन्स रेग्युलर टिश्यू अँड द डेन्स इरेग्युलर टिश्यू. द डेन्स रेग्युलर टिश्यू मेनली composed of the collagen fibers. They are mainly composed of the collagen fibers and these fibers are arranged. These fibers are arranged regularly as well as in parallel manner. As well as in parallel manner. काय प्रकार आहे डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू? तो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचा पहिला प्रकार आहे. काय असतं याच्यामध्ये? याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात त्या कोलॅजिन फायबर. आता यांना डेन्स रेग्युलर टिश्यू का म्हणायचं? कारण याच्यामध्ये हे जे कोलॅजिन फायबर्स आहेत, दीज कोलॅजिन फायबर्स आर अरेंज्ड इन पॅरलल मॅनर. एक मॅनर ठरलेला. ह्या टिश्यू ह्या एकमेकाला पॅरलल अरेंज झालेले असतात आणि म्हणून त्याला आपण डेन्स पॅरलल टिश्यू किंवा डेन्स रेग्युलर टिश्यू असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल द टेंडन्स अँड द लिगामेंट्स.
जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर या डेन्स रेग्युलर टिश्यूचं एक्झाम्पल आहे टेंडन अँड लिगामेंट्स. टेंडन अँड लिगामेंट्स. आता ह्या दोन एक्झाम्पल आहेत डेन्स रेग्युलर टिश्यूचे एक्झाम्पल आहेत. आता टेंडन्स काय आहेत? द टेंडन्स आर द dense connective tissue mainly composed of white fibers, and these tendons connects skeletal muscle to the bone. Try to understand. The skeletal muscle to the bone. लक्षात घ्या की टेंडन्स हे असे कनेक्शन्स आहेत, एक प्रकारच्या डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, एक प्रकारच्या डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहेत की ज्या स्केलेटल मसल आणि बोनला जोडण्यासाठी कामाला येतात. दे आर यूज्ड फॉर द कनेक्शन बिटवीन द स्केलेटल मसल अँड द बोन. आपल्या शरीरामध्ये ज्या स्केलेटल मसल्स आहेत की ज्यांना आपण व्हॉलंटरी मसल्स असं म्हणतो, त्या मसलला आणि बोनला जोडण्यासाठी जे कनेक्शन्स वापरले जातात किंवा ज्या टिश्यू वापरल्या जातात, ज्या डेन्स टिश्यू वापरल्या जातात, त्या डेन्स टिश्यू म्हणजे कोणते असतात? तर ते असतात डेन्स रेग्युलर टिश्यू, द डेन्स रेग्युलर टिश्यू. आता दुसरा प्रकार आहे किंवा त्याचे जे एक्झाम्पल आपण पाहतो की टेंडन्स आहेत आणि लिगामेंट्स आहेत. त्याच्यामुळे टेंडन हे काम करतो. आता लिगामेंट काय करत असेल? द लिगामेंट्स मेड अप ऑफ इलॅस्टिक फायबर्स. आपण ॲर्युलरमध्ये पाहिलेला आहे, व्हाईट फायबर्स आहेत, येलो फायबर्स आहेत, आणि आपण हेही पाहिलेलं आहे की व्हाईट फायबर हे स्ट्रेंथ देतात, इलॅस्टिक फायबर हे इलॅस्टिसिटी देतात. आता जर आपण विचार केला की स्केलेटल फायबर जॉईंट द स्केलेटल मसल विथ बोन, याचाच अर्थ वेन दे आर प्रेझेंट अँड वेन दे कनेक्ट्स, वेन दे जॉईन द स्केलेटल मसल अँड द बोन, दे प्रोव्हाइड स्ट्रेंथ. दे प्रोव्हाइड स्ट्रेंथ. दुसरं जे आहे ते म्हणजे लिगामेंट्स आहेत. आता हे लिगामेंट हे व्हाईट फायबरने बनलेले नसतात. दीज आर मेड अप ऑफ, दॅट इज द ligaments are made up of, that is the yellow fibers. Made up of yellow fiber. जे टेंडनमध्ये काय आहेत? टेंडनमध्ये आहेत व्हाईट फायबर्स, तर लिगामेंटमध्ये आहेत येल्लो फायबर्स. आणि म्हणून लिगामेंट्स हे जिथं असतील, ज्या ठिकाणी ते असतील, त्या ठिकाणी ते इलॅस्टिक नेचर प्रोव्हाइड करत असतात. द लिगामेंट्स प्रेझेंट पर्टिक्युलरली ॲट जॉईंट्स. ते जॉईंटमध्ये प्रेझेंट असतात. आता आपण लक्षात घ्या की जर आपण पाहिलं की जॉईंट म्हणजे काय? द जॉईंट इज द एरिया वेअर द टू ऑर मोर बोन्स जॉईंट टुगेदर. जॉईंट म्हणजे काय असतो की ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त बोन हे एकमेकाला जोडलेले असतात, एकमेकाच्या समोर आलेले असतात, आणि त्याच्यापासून जॉईंट म्हणजे सांधे तयार होत असतात. आता या सांध्यांमध्ये मूवमेंट आहे, मग ही मूवमेंट 0 पासून ते मॅक्झिमम आहे. आणि अशा ठिकाणी त्या दोन बोनला जोडण्यासाठी जे कनेक्शन वापरले जातात, जे एक प्रकारचं पॅकिंग मटेरियल वापरलं जातं, हे पॅकिंग मटेरियल हे लिगामेंट नावाने ओळखलं जातं. ते लिगामेंट्स असतात, इलॅस्टिक नेचरचे असतात. आता जर आपण असं काही झालं की त्या ठिकाणी जर टेंडन्स काय झालं असतं, तर त्या ठिकाणी असणारे जॉईंट्स आहेत त्यांच्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी, त्यांच्यामध्ये जे मूवमेंट आवश्यक आहे, त्यांच्यामध्ये जी हालचाल आवश्यक आहे, ती आवश्यक हालचाल आपल्याला मिळाली असती का? नसती मिळाली. म्हणून त्या ठिकाणी द टेंडन्स आर रिप्लेस्ड बाय लिगामेंट्स. असाही आपला प्रश्न येऊ शकतो, वाय ॲट अ जॉईंट रिजन द लिगामेंट्स आर प्रेझेंट, नॉट द टेंडन्स? द आन्सर इज द लिगामेंट्स आर मेड अप ऑफ elastic fibers. The joints are the area where the two or more bones join together and to form the joints. And the joints require some movement. For this movement, we have to require some elasticity, and therefore the ligament provide elastic nature to the joint, and therefore they are present at a joint region. Now, this is about the ligaments present at the joint. They prevent dislocation of bone. It is very important. They prevent dislocation. डिसलोकेशन म्हणजे काय? की सांधे जे निखळतात आपण म्हणतो, किंवा सांधे जे हलतात, सांधे जे सटकतात, ते सटकू नये किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारचं समोर एकमेकाच्या समोर जेव्हा ते असतात त्यांच्यामध्ये डिसलोकेशन होऊ नये किंवा त्यांची जागा त्यांनी सोडू नये म्हणून त्यांना बांधून ठेवणारे हे लिगामेंट्स असतात. त्यांना
एका ठिकाणी आणणारे लिगामेंट्स असतात, त्यांच्यामधलं डिसलोकेशन होऊ नये म्हणून काम करणारे लोक हे जे असतात ते असतात, दॅट इज द लिगामेंट्स. दुसरा जो प्रकार आहे तो सिम्पल आहे, दॅट इज द डेन्स इरेग्युलर टिश्यू दॅट इज फाउंड इन द डर्मिस ऑफ स्किन. आपल्या स्किनची जी डर्मिस लेअर आहे, इन डर्मिस लेअर ऑफ स्किन द अनदर दॅट इज अ डेन्स इरेग्युलर टिश्यूज आर प्रेझेंट. ह्या ज्या टिश्यू असतात हे इरेग्युलर आहेत, त्याच्यामध्ये जी काही फायबर्स अरेंज झालेले असतात ते फायबर हे पॅरलल नसतात, ते रँडमली अरेंज झालेले असतात आणि म्हणून त्याला आपण इर्रेग्युलर टिश्यू असं म्हणतो. इर्रेग्युलर टिश्यू असं म्हणतो. नाऊ द सपोर्टिंग connective tissue. This supporting connective tissue consists of, that is, the cartilage and bones. This supportive connective tissue consists of the cartilage and bone. The examples of cartilage, the first, hyaline cartilage. The second one is the elastic cartilage. The third one is the fibro cartilage, and the fourth one is, that is, the calcified cartilage. And the bones, that is the amphibian bone and the mammalian bone. Now these are the two types of bones, the cartilage and the bones. Now the cartilage, it is an example of the connective tissue. The supporting connective tissue means this gives support in variety of way. For example, when you consider the cartilage, the first cartilage is the basic cartilage. The first cartilage is the basic cartilage, that is hyaline cartilage. Hyaline means the semi-transparent, not exact transparent, but it is the semi-transparent. The hyaline cartilage. When this hyaline cartilage, it is mainly composed of some cells, and these cells are known as, that is the cartilage cells, known as the cartilage cells. The main character feature of the hyaline cartilage, it is externally bounded by the perichondrium, bounded by the perichondrium, and the cells, in case of the hyaline cartilage, when suspended in the matrix, such cells is known as the chondrocytes. Chondrocytes means the matrix is there. In case of the hyaline cartilage, the fibers are greatly reduced, and the cells in case of the hyaline cartilage are known as the chondrocytes. Fibers are greatly reduced and blood supply is only present in case of the perichondrium. This perichondrium is mainly composed of protein, and this protein is known as the chondrine. This protein is known as the chondrine protein. म्हणजे या हायलाइन कार्टिलेज हे बेसिक आहे. याच्यामध्ये आपणाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याची आउटर जी कव्हरिंग असते त्याला पेरिकॉन्ड्रियम म्हणायचं. ती पेरिकॉन्ड्रियम ही कॉन्ड्रीन नावाच्या प्रोटीननं बनलेली असते. अँड the blood supply is present only in perichondrium, not in the matrix or not in case of the chondrocyte. The chondrocytes are the cells of hyaline cartilage, and these chondrocytes are mainly consist of the small cells known as the chondroblast. या कॉन्ड्रोसाईटमध्ये लहान लहान ज्या सेल्स असतात या लहान सेल म्हणजेच कॉन्ड्रोब्लास्ट सेल असतात. आता जर हे बेसिक असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा इलॅस्टिक फायबर आणि कॅल्सिफाईड, इफ the elastic fibers are impregnated or the elastic fibers are deposited in case of the hyaline cartilage known as the elastic cartilage. When the fibers, that is the white fibers, are deposited in the matrix of cartilage known as the fibrocartilage. When the
कॅल्शियम सॉल्ट्स आर डिपॉझिटेड इन द मॅट्रिक्स ऑफ द हायलाईन कार्टिलेज कॅल्सिफाईड कार्टिलेज. म्हणजे जसं ज्याच्यामध्ये ॲडिशन होत जाईल, जर येलो फायबर आले तर इलॅस्टिक कार्टिलेज म्हणा, व्हाईट फायबर आले तर त्याला फायब्रो कार्टिलेज म्हणा, आणि जर कॅल्शियमसारखे सॉल्ट जर मॅट्रिक्समध्ये डिपॉझिट झाले तर त्याला आपण कॅल्सिफाईड कार्टिलेज असं म्हणायचं. आणि अशा प्रकारचं कार्टिलेज जे हायलाईन कार्टिलेज आहे, दिस कार्टिलेज इज मेनली प्रेझेंट ॲट द एंड ऑफ लॉंग बोन्स. जे आपल्या शरीरामध्ये जे लांबीनं जास्त असणारे जे बोन्स आहेत, लॉंग बोन्स आहेत. फॉर एक्झाम्पल द बोन ऑफ दिस रिजन, द बोन ऑफ दिस रिजन, द बोन दॅट इज द ह्युमरस, रेडियस अल्ना, थाय बोन दॅट इज द फीमर, अँड द शँक बोन्स, द टिबिया अँड फिबिला. त्यांचे जे आउटर एंड्स आहेत, त्यांचे जे बाहेरच्या बाजू आहेत किंवा बाहेरची टोकं आहेत, त्या टोकावर मॅक्झिमम प्रमाणामध्ये अशा प्रकारचे हायलाईन कार्टिलेज असतात. त्याचबरोबर that is the epiglottis. What is the epiglottis? It is present, that is a small organ present in our mouth cavity in hanging position. च्या हँगिंग पोझिशनमध्ये एक छोटंसं बड लाईक स्ट्रक्चर आपल्या तोंडामध्ये असतं, ज्याला आपण पडजीभ असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? पडजीभ. ती पडजीभ जी असते, जी इपिग्लॉटिस आहे, त्या इपिग्लॉटिसमध्ये सुद्धा हायलाईन कार्टिलेज असतं. त्याच्यानंतर ट्रकिया आहे, श्वासनलिका ज्याला आपण म्हणतो, श्वासनलिकेमध्ये असणारं हायलाईन कार्टिलेज आहे. ज्या रिब्स आहेत ॲट द टर्मिनल ॲट द एंड ऑफ रिब, किंवा त्या रिबमध्ये जे कार्टिलेज असतं ते कार्टिलेजसुद्धा हायलाईन आहे. किंवा लॅरिंग्स, ज्याला आपण साऊंड बॉक्स, हा जो साऊंड बॉक्स आहे, त्या साऊंड बॉक्समध्ये किंवा द साऊंड बॉक्सचे जे काही वॉल्स आहेत, दीज वॉल्स आर अगेन मेड अप ऑफ हायलाईन कार्टिलेज अँड द हायोइड. व्हॉट इज द हायोइड? इट इज द नॉट एक्झॅक्टली बोन, बट इट इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ आवर टंग. आपल्या जिभेच्या बेसला, आपल्या जिभेच्या अगदी खालच्या बाजू जिथं जीभ जोडलेली आहे माऊथमध्ये, तिथं जो एक छोटासा पार्ट आहे, जो दॅट इज हॉर्स शू शेप्ड आहे. तो कसा आहे? हॉर्स, म्हणजे घोड्याची नाल जशी असते त्या प्रकारचा एक ऑर्गन किंवा त्या प्रकारचा एक पार्ट त्या ठिकाणी आहे. ते ॲक्च्युली बोन नाही आहे, ते कार्टिलेज आहे. आणि तिथंसुद्धा असणारं कार्टिलेज म्हणजे हायलाईन प्रकारचं असतं. आणि मग असं कार्टिलेज, हे हायलाईन कार्टिलेज, मग त्याचे वेगवेगळे मॉडिफिकेशन्स होतात. द इलॅस्टिक कार्टिलेज, it is characterized by the presence of yellow fiber, the fibrocartilage characterized by means of the deposition of white fibers, and the calcium deposition takes place. आता याच्यामध्ये कॅल्सिफाईड कार्टिलेज असं आहे की ते थोडं टफ असतं, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम सॉल्ट्स हे जास्त डिपॉझिट होतात आणि म्हणून ते टफ आहे. आणि अशा प्रकारचं कॅल्सिफाईड कार्टिलेज इज प्रेझेंट इन द हेड ऑफ लॉंग बोन. आता हेड ऑफ लॉंग बोन म्हणजे काय? आता आपण पाहूया की जस्ट की आपला जो ह्युमरस किंवा फिमर बोन आहे, त्या फिमर बोनचा जो हेड आहे तो अशा प्रकारचा, अशा प्रकारचा. दिस इज द हेड ऑफ फिमर. हेड ऑफ फिमर म्हणजे आपल्या मांडीचा जो बोन आहे, तो बोन जेव्हा प्युबिक सिम्पॅसिसमध्ये किंवा प्युबिक बोनला जोडला जातो, त्यासाठी जो राऊंडेड बॉल लाईक स्ट्रक्चर आहे, ते राऊंडेड बॉल लाईक स्ट्रक्चर म्हणजे हेड. आणि त्या हेडमध्ये जे कार्टिलेज असतो ते कार्टिलेज हे कॅल्सिफाईड कार्टिलेज आहे. फायब्रो कार्टिलेज, प्युबिक सिम्पॅसिस जो असतो किंवा इथं जो जॉईंट आहे त्या प्युबिक सिम्पॅसिसमध्ये असणारं कार्टिलेज हे फायब्रो कार्टिलेज आहे. इलॅस्टिक कार्टिलेज हे आपल्या कानामध्ये, इयरमध्ये हे जे इलॅस्टिक, कारण इलॅस्टिक नेचर आहे, रबरासारखं दिसतं. किंवा नाकाचा जो शेंडा आहे आपला, त्या शेंड्यामध्ये सुद्धा जे कार्टिलेज आहे ते सुद्धा इलॅस्टिक कार्टिलेज असतं. आणि म्हणून दॅट इज द कार्टिलेज इज ऑफ डिफरंट टाईप.